सहजपणे घेतलं. आज तर परिस्थिती अतिशय बिकट आहे. याही व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो की लाखो रुपये खर्च करून तुम्ही घर घेतात आणि ते घर 40% जास्त पॉझिटिव्ह नसतं. मग अशा वेळी म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की वास्तुशास्त्र हे इतकं प्रभावशाली शास्त्र आहे ना की एकीकडे तुम्ही 50 लाखाचं घर घेतात आणि ते 40% पॉझिटिव्ह असतं, पण वास्तुशास्त्रासाठी तुम्हाला हार्डली 20 ते 25,000 रुपये किंवा ॲट द मोस्ट 30,000 रुपये खर्च करायला लागतील. पण त्या 30,000तून तेच 40% घर 95% पॉझिटिव्ह होईल. हा महत्वाचा भाग. म्हणजे थोडक्यात हे सगळे वास्तुदोष आहे. आज जर साधा नुसता किचन बदलायचा तर 1,00,000-1.5 लाख रुपये खर्च, पण एकच वास्तुदोष. त्या घराचा दरवाजा, टॉयलेट किचन, टॉयलेट बाथरूम, बिल्डिंग असेल तर ते वेडवाकडं स्ट्रक्चर असतं, त्यामुळे येणारे कट्स हे नाही भरून काढता येणार. मग त्यासाठी तुम्हाला उपाययोजना करणं, पण ते चांगल्या वास्तुतज्ञाकडून. हा एक अत्यंत महत्त्वाचा. चांगला वास्तुतज्ञ कसा शोधायचा? मॅडम ही एक मोठी शोकांतिका आहे, पण मी असं म्हणेन की केवळ वास्तू रविराजनीच लोकांच्या या भावनेला किंवा या गंभीर प्रश्नाला नक्कीच हात घातलेला आहे. कारण नो डाऊट माझ्याकडे लोक नेहमी येतात की तुम्हालाच आम्ही सगळ्यात चांगला वास्तुतज्ञ का मानायचं. त्यांचा प्रश्न बरोबर आहे. किंबहुना यापूर्वी सुद्धा इनफॅक्ट सध्या मी तुम्हाला सांगतो ना की गोव्यातली परिस्थिती जी माझ्या विद्यार्थ्यांकडून आणि क्लायंट्सकडून गेल्या 1 वर्षभरात माझ्याकडे जे काही रिपोर्ट्स आलेत, किंबहुना हा कार्यक्रम करायला घेणं याच्या मागचा माझा हेतू सुद्धा तोच आहे की काय झालं ना मध्यंतरीच्या कालावधीमध्ये गोवा राज्यामध्ये असं म्हणजे माहिती ना की मॅडम मराठीत एक गाणं आहे की कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. म्हणजे खरंच गोव्याचा माणूस मनाने खूप चांगला आहे, तो अतिशय साधा भोळा आहे आणि त्यांच्यासमोर कोणीही काही असं जरा थोडंसं लाघवी स्वरूपात मांडलं तर ते लगेच इम्प्रेस होतात आणि त्याला स्वीकारतात. पण त्यांना माहीत नसतं की हा माणूस खरंच योग्य आहे का, हा बोलतो तसं करतो का. अशा प्रकारचा म्हणजे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये अशा काही वास्तुतज्ञांकडून अनेक लोक फसवली गेलेले आहेत. याचा उल्लेख मी मुद्दाम याच्यासाठी करतोय की अशा अनेक केसेस, अशा अनेक म्हणजे पीडित लोक जेव्हा सेकंड ओपिनियनसाठी माझ्याकडे यायला लागले तेव्हा मला जाणवलं की सेकंड ओपिनियनला माणूस केव्हा येतो, कारण फर्स्ट ओपिनियनमुळे तो कुठेतरी कन्व्हिन्स झालेला नसतो किंवा त्याचा भ्रमनिराश झालेला असतो किंवा तो फसवला गेलेला असतो, म्हणून तो सेकंड ओपिनियनसाठी. आणि गेल्या वर्षभरामध्ये माझ्याकडे सेकंड ओपिनियनच्याच केसेस जास्त आल्या आणि खास करून 2 असे वास्तुतज्ञ की ज्यांचा प्रचंड त्याच्याबद्दल नावं घेतली गेली. आणि त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की कुठेतरी मला पब्लिकपर्यंत या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पोहोचवल्या पाहिजेत, म्हणून हा कार्यक्रमाचा आपण एक उद्देश अशा पद्धतीने मांडलेला आहे. तर मुळात पहिला प्रश्न आहे की चांगला वास्तुतज्ञ कसा निवडायचा. दुर्दैवाने काय आहे ना की वास्तुशास्त्र हा विषय सध्या अजून तरी कुठल्या विद्यापीठात शिकवला जात नाही, कारण भारत सरकारने तसा निर्णय घेतला. मग चांगला वास्तुतज्ञ कसा निवडायचा, तर मित्र काही गोष्टी मी माझ्या अनुभवाच्या आधारावर मी काही प्रश्नावली तयार केली किंवा चांगला वास्तुतज्ञ निवडायसाठी मी काही विशेष क्रायटेरिया तयार केला. पहिलं एक काम करायचं, तुमच्यासमोर जे कोणतं नाव येईल ना एक तर त्याला भेटा प्रत्यक्ष किंवा मग फोनवर बोला. कारण ना शीतावरून भाताची परीक्षा म्हणतात ना त्या पद्धतीने तुम्ही त्या माणसाची परीक्षा घेऊ शकता. कधीपासून तुम्ही या क्षेत्रात आहात, कुणाच्या मार्गदर्शनाखाली वास्तुशास्त्र शिकलात किंवा आजपर्यंत किती केसेस केल्या. याहीपेक्षा मी असं म्हणेन की कुणाच्या मार्गदर्शनाखाली शिकलात हा प्रश्न आहे ना, तर तो प्रश्न विचारताना किती कालावधीचा अभ्यासक्रम केला हा सुद्धा प्रश्न विचारा. कारण ते 2 दिवसाचे 3 दिवसाचा अभ्यासक्रम केलेले असतील तर ते लगेच तुमच्या लक्षात येईल. कुणाच्या मार्गदर्शनाखाली शिकलात तर हे सुद्धा येईल. मग त्या व्यक्तीचं डायरेक्ट इंटरनेटवर त्याचा सगळा संपूर्ण साध्यंत माहिती घ्या की तो शिक्षक प्रशिक्षक जो आहे तो खरंच तेवढा कॅपेबल आहे का. म्हणून मग अशी मी सांगितलं ना की आपल्या एका एपिसोडमध्ये आपण चर्चा केली बघा की प्रदीर्घ कालावधीचा अभ्यासक्रम आपण शिकवतो, तो यासाठी जेवढं त्याच्याकडे नॉलेज चांगलं असेल, जेवढं त्याला थिअरी प्रॅक्टिकल वेगवेगळ्या प्रश्नांची सांगड घालता येईल तसा तो. म्हणजे ही सगळी त्याची कोणाकडून शिकलात, किती कालावधीचा अभ्यासक्रम केला, किती केसेस केल्या, किती यशस्वी झाल्या, आणि याहीपेक्षा जर गरज पडली ना तर 2-4 रेफरन्स मागा. माझ्याकडे जर कोणी रेफरन्स मागितले ना तर मी सांगतो मला आज 18 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये. माझ्या 18 वर्षाच्या डायऱ्या मी सांगतो लोकांना सांगतो की मी तुम्हाला पाहिजे तर
ब्लाइंडली नावं घ्या माझ्या डायरीतून कुठली, आणि त्या नावाला तुम्ही, कारण जनरली असं जर कोणाला रेफरन्स विचारला तर माझ्या फेवरमधले 4 नावं मी देईन ना तुम्हाला, की ज्यांना मी पडवून ठेवलेलं असेल. कोणाचे फोन आले तर त्यांना चांगलं सांगा बरं का, मी ते नाही सांगत. माझ्या 18 वर्षाच्या डायऱ्यात कुठल्याही पानावरच्या कुठल्याही ग्राहकाला तुम्ही फोन करा. चांगलं ओपिनियन मिळालं तर माझ्याकडे या, वाईट ओपिनियन मिळालं तर माझ्याकडे येऊ नका, बिनधास्त सांगायला तयार. बरं, याही व्यतिरिक्त वास्तू रविराजची एक खासियत अशी आहे की आमच्या ग्राहकांना आम्ही गायडन्स देतो, लिखित स्वरूपातला रिपोर्ट देतो, प्लस आमच्या रेमेडीज केल्यानंतर जर सुमारे 8 महिन्यानंतर तुम्हाला रिझल्ट नाही मिळाला तर तुम्ही आमच्या कार्यालयात परत फोन करायचा आणि स्पष्टपणे मागणी करायची की आमच्या केसचा रिव्ह्यू घ्यावा, आम्हाला रिझल्ट मिळालेले नाही. आणि हा रिव्ह्यू किंवा हे मार्गदर्शन वास्तू रविराजकडून ही सेवा मोफत दिली जाते. किंबहुना वास्तू रविराजची कमिटमेंट आहे की जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही अपेक्षित रिझल्ट, तोपर्यंत आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करायला बांधील आहोत. आता कसं असतं ना, डॉक्टरकडे पण डॉक्टर जेव्हा एक सगळे रिपोर्ट घेतो आणि मग नंतर काही औषधं, पण जनरली मॅडम काय होतं माहिती, 100 पेशंटपैकी 99 पेशंटवर ते औषध काम करतं, पण एखाद्या पेशंटला ते औषध काम नाही करत. मग डॉक्टरला कुठेतरी ते औषध बदलणं किंवा त्याचा वेगवेगळ्या अँगलमधून अभ्यास करणं, आणि वास्तू रविराजनी ही सिस्टीम ही वास्तू रविराजनी आणली. मी अतिशय अभिमानाने सांगतो, किंबहुना मी सांगू ही सिस्टीम आणली त्याच्यामुळे आम्ही एखाद्या कठीण केसच्या मुळापर्यंत जाऊ शकलो. तुम्ही मगाशी जो उल्लेख केला की लोकप्रभाच्या अंकामध्ये आम्ही हे जे सगळं, माझी मिसेस मंजुश्री अहिरराव वास्तुशास्त्रातले माझे अनुभव हे जे लिहिते, आणि खरोखर त्या केसेस जर आपल्या वाचकांनी वाचल्या ना तर निश्चित अत्यंत गंभीर अशा काही केसेस कशा आम्ही हँडल करतो, टॅकल करतो आणि त्यांना कसं संकटातून बाहेर काढतो, ह्याचा अक्षरशः एक अत्यंत चांगला अनुभव आपल्या प्रेक्षकांना नक्कीच मिळेल. त्यामुळे म्हणून त्यांनी लोकप्रभामधले हे लेख वाचावे, त्यांना खूप चांगली माहिती मिळेल. थोडक्यात मी असं म्हणेन की मगाशी हे जे काही मी सगळे प्रश्न सांगितले, या सगळ्या प्रश्नांची जर त्यांना कॉन्फिडंट उत्तरं जर मिळाली ना तर मला वाटतं त्यांनी त्या वास्तुतज्ञाची निवड करावी. दॅट्स ऑल. म्हणजे चांगला वास्तुतज्ञ सहज त्यांना कसा निवडता येईल तो माहिती होईल. आरोग्यासाठी मार्गदर्शक तत्व काय ते फायनल टेक तुम्ही सांगा. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की सकाळची सूर्यकिरण घरात येऊ द्या, मावळती सूर्यकिरण घरात येऊ देऊ नका, नंबर 1. नंबर 2, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की घरामध्ये अत्यंत स्वच्छता राखा. गोवेकरांनो, मी तुम्हाला हात जोडून क्षमा मागतो तुमची. मी गोव्यातली अनेक घरं बघितली, खास करून जुनी जी बैठी घरं आहेत त्या घरांमध्ये अव्यवस्था खूप मला जाणवलेली आहे. एक सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतो की घर तुम्ही जेवढं स्वच्छ ठेवाल ना तेवढ्या त्या घरामध्ये प्रसन्न वाटेल, अडगळ रहित. याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगू. आपण सगळे दिवाळीच्या वेळी, तुम्हाला माहिती आहे दिवाळीच्या वेळी आपण घर इतकं लख्ख चकाचक करतो, त्यामुळे दिवाळीत आपल्याला प्रसन्न वाटतं. आणि आपल्या ऋषीमुनींनी काय केलं माहिती का, एक तर पहिली गोष्ट, गोव्यात पाऊस खूप पडतो. पाऊस, मॉइश्चर आणि कचरा. म्हणजे जर सपोज मी असं म्हणेन की हा टेबल, ह्या टेबलवर एक आपण कपडा असाच पडू दिला 15 दिवस, त्याच्यावर धूळ जमा होते, मग त्याच्यात दवकण म्हणजे पाणी मिश्रण, मग तिथे बुरशी येते, आरोग्याला घातक होतं. त्यामुळे मित्र हो, तुम्हाला मी पहिल्यांदा सांगेल की घरातली अडगळ, अनावश्यक गोष्ट, रद्दी, कचरा लवकर बाहेर फेका. शक्यतो तो वायव्यमध्ये फेका, तिथून तो डिस्पोज ऑफ लवकर होतो. किंवा मगाशी जे टॉयलेटचं रिझन सांगितलं, सूर्याची किरणं आणि वायुतत्व, ते लवकर त्याचा विल्हेवाट होते, त्रास होत नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, देवघर तुमचं ईशान्येमध्ये आणा. तिसरी गोष्ट, साधारणपणे एक सिंपल गोष्ट आहे की तुमचे हे जे घरात आपण टॉयलेट वगैरे आहे किंवा किचन आहे की जिथे कचरा वगैरे साठण्याची शक्यता असते, ती वारंवार स्वच्छता चांगली करा. म्हणजे इव्हन तुम्हाला ती स्वच्छता करण्यासाठी सुद्धा आमच्या ऋषीमुनींनी ती तजवीज करून ठेवली. बघा, पावसाळ्यात म्हणजे चातुर्मास जो असतो, गणपती आले साफसफाई स्वच्छता, नवरात्र आले साफसफाई स्वच्छता, आणि त्याच्यानंतर दिवाळी प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वच्छता. नंतर हिवाळ्यामध्ये त्रास नसतो, उन्हाळ्यामध्ये कोरडं वातावरण असतं, त्यामुळे आरोग्याला तेवढा त्रास होत नाही. पण घरामध्ये तुम्ही जेवढी स्वच्छता मेंटेन कराल तेवढं तुमचं घर प्रसन्न, तेवढं तुमचं मन प्रसन्न,
तेवढं तुमचं काम जोरदार. आणखीन एक गोष्ट हल्लीच्या घरामध्ये असते की जुने कपडे एकावर इतके ढिगाणे लागलेले असतात. तर ग्रहणाच्या वेळेस कपडे दान करा हे जे तत्व सांगितलं जायचं त्याने आपोआप घरातली ती अडगळ बाहेर पडायची. हो, इनफॅक्ट मी तुम्हाला सांगेन की आत्ता या लोकांना, आपल्या प्रेक्षकांना मी एक प्रश्न असा विचारू इच्छितो की तुम्ही तुमच्या घरामध्ये, आज तुमच्या घरामध्ये कपाटामध्ये किंवा कपाटाच्या आजूबाजूला लॉफ्टवर कपड्याच्या बोचकी म्हणा किंवा सुटकेसेस, अनवॉन्टेड कपड्यांच्या सुटकेसेस किंवा बोचकी किती आहेत? आज किती आहेत? 5 वर्षापूर्वी किती होते? 10 वर्षापूर्वी. कपडे आजकाल फाटत नाही, फेकवत नाही, मग साठवून ठेवतो. साठले म्हणजे मग तिथे निगेटिव्ह एनर्जी साचते. निगेटिव्ह एनर्जी साचली मग त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घरामध्ये चिडचिड होणं, सारखं आजाराच्या तक्रारी येणं, किंवा अनेक माणसं माझ्या समोर येतात, साहेब मला हे काम करायचं, ते काम करायचं, ते काम करायचं, इतकं त्याच्यासमोर कामाचा ढीग असतो. विद्यार्थ्यांना प्रचंड समोर अभ्यास असतो, पण काही करावं असं वाटत नाही. याचं कारण घरात साचलेली धूळ, घरात साचलेला कचरा तुम्हाला निष्क्रिय करून टाकतो. अच्छा, दॅट इज रिझन. म्हणून तुम्ही जेवढं घर स्वच्छ ठेवाल तेवढं तुमचं मन स्वच्छ राहील, तेवढं तुमचं शरीर शुद्ध होईल आणि आनंदी आनंद सगळीकडे असेल. धन्यवाद डॉक्टर. मला माहिती आहे की आणखीनही बरेच प्रश्न आमच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये असणार आहेत. मी नेहमीच तसं म्हणत असते आणि ह्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला डॉक्टरांकडून मिळत राहणार आहेत येणाऱ्या भागामधून. तुमचे जे काही प्रश्न असतील ते ईमेलवर, जो ईमेल आणि फोन नंबर्स आमच्या स्क्रीनवर इथं सातत्याने येत आहेत, तर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करत राहा आणि तुमचे प्रश्न विचारत राहा. तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरं डॉक्टर देतीलच. वास्तुशास्त्रासंदर्भात आणखीन जाणून घेण्याकरता पाहत राहा वास्तू रविराज वास्तू संस्कृती, दर बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता आणि रात्री 10 वाजता. नमस्कार. धन्यवाद.